एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यामधल्या 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये मवियाची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर मविया नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. राज्यामध्ये आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. माहितीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही व्यक्त. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. मवियामध्ये बैठकांचं सत्र सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीमध्ये मतमोजणी संदर्भात सूचना देणार. ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. निकालानंतरचे 48 तास महायुती आणि मविया दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता. जिंकू शकणाऱ्या बंडखोर उमेदवारांशी मविया नेत्यांचा संपर्क. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांकडून बंडखोरांशी संपर्क, तर पवार गटाकडून जयंत पाटलांचा बंडखोरांशी संपर्क. एक्झिट पोलनंतर भाजप ऍक्शन मोडवर. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार. विजयी बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती. राज्यामध्ये मवियाची सत्ता येईल आणि मवियाचाच मुख्यमंत्री होईल, विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. तर 24 तारखेला रिपोर्टिंग करण्याचं नवनिर्वाचित आमदारांना सांगितल्याची वडेट्टीवारांची माहिती. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड निर्णय घेतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, राऊतांचं काँग्रेसला आवाहन. तर मवियाचा मुख्यमंत्री कोण हे उद्या 11 वाजेपर्यंत सांगणार, राऊतांची माहिती. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत रहा. मी स्वतः मुख्यमंत्री होईन असं नाना पटोले बोललेले नाहीत. मवियातील सर्व नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री, संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं वक्तव्य. तर एकत्र बसून सीएम ठरवणार, फडणवीसांची माहिती. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली, सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडू यांचा दावा. माहितीमध्ये भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय. भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ, मतभेद होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान. शिंदेनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही, शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षाही पुढे जाईल, राज्यामध्ये निर्विवादपणे महायुतीचं सरकार येणार, शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय होईल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महायुतीला 160हून अधिक जागा मिळतील, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार, तर महाडमधून 40,000च्या फरकानं निवडून येणार, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. मवियाला 160 ते 165 जागा मिळतील, 23 तारखेला संध्याकाळीच मविया सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचा दावा. पुण्यामध्ये निकालाआधीच अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे बॅनर, विकासाचा वादा अजितदादा असं म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. सातारच्या कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंचे आमदार म्हणून बॅनर, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसलेंमध्ये लढत. पुण्याच्या कोथरूडमध्ये निकालापूर्वी चंद्रकांत पाटलांचे विजयाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं बॅनर.
पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर लावले. खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर इथल्या भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांची पायी वारी. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मूर्तिजापूर ते शेगाव पायी वारी करणार. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफांच्या समर्थकांकडून जल्लोष. कार्यकर्त्यांसमोर कॉलर उडवत मुश्रीफांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. नाशिकच्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार. टपाल मतदानानंतर मतदान यंत्रांच्या मतमोजणी होणार. राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ. मराठवाडा आणि विदर्भामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला. महिलांच्या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याकडे लक्ष. भाजपाला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील. महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूनं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्यामध्ये महिला मतदारांमध्ये वाढ आणि महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह होता. खासदार सुनील तटकरेंचा दावा. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर मवियामध्ये चर्चा. राहुल गांधी, खरगे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. एक्झिट पोलच्या आकड्यांवरही चर्चा झाल्याची माहिती. अकोल्यामध्ये 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानामध्ये वाढ. यंदा मतदानामध्ये 6.5% अधिक वाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या मतांमध्ये 5% वाढ. यंदा 68% महिलांचं मतदान. जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघांचा उद्या निकाल. प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 2700 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार. शिंदखेडा विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांची माहिती. नागपूरमध्ये लाडक्या बहिणींच्या मतदानामध्ये 7.97% वाढ. जिल्ह्यामधील 6ही मतदारसंघामध्ये 6,74,000 महिलांकडून मतदान. जळगाव जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी 570 कर्मचारी तर टपाली मतदान मोजणीसाठी 330 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक मतदारसंघामध्ये 14 टेबल निहाय मतमोजणी होणार. राज्यामध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त. सी विजिल ॲपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. रत्नागिरीच्या चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात 4 अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचा कार्यकर्त्यांना संशय. पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेत चौकशी. सांगलीच्या मिरजेमध्ये मतमोजणी केंद्रावर राखीव असलेल्या ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ. ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंनी घेतला आक्षेप. अमरावतीच्या बडनेरा विधानसभेची लोकशाही भवनामध्ये होणार मतमोजणी. लोकशाही भवनाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. पुण्यामध्ये मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था. 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार. 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. कोल्हापूरमधल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट इथे स्ट्रॉंग रूम तयार. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. लोकप्रतिनिधींनी गुंड पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मयूर पाटील यांचा हर्षवर्धन पाटलांवर आरोप. मयूर पाटील हे परिवर्तन विकास आघाडीचे प्रचार प्रमुख तसंच हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेमधून साकारलेल्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आज उद्घाटन. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. नागपूरमध्ये 22 ते 25 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन चालणार. आजपासून आरक्षणाची लढाई सुरू. सरकार स्थापन झालं की सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. मनोज जरांगेंची घोषणा. मराठ्यांच्या मतांवर विजयी व्हायचं आणि पक्षाच्या बाजूने बोलायचं. असं कोणी केलं तर राज्यामध्ये फिरू देणार नाही. जरांगेंचा इशारा. सोलापूरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला. प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाचं आंदोलन तर शरद कोळींकडून प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा. गद्दार सोलापूरमध्ये महिला काँग्रेसकडून शरद कोळींच्या विरोधात आंदोलन. शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर चप्पल तसंच बांगड्या दाखवत आंदोलन. शरद कोळींच्या इशाऱ्यानंतर सोलापूरमध्ये काँग्रेस आक्रमक. ज्या दिवशी शरद कोळींची गाडी ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी कोळींची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही. युवक काँग्रेसचा इशारा. सोलापूरच्या वादावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं लक्ष. 3 पक्ष एकत्र आल्यावर अशा गोष्टी होत असतात. कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये. विजय वडेट्टीवारांचं आवाहन. काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्या कार्यालयामधून 2 संशयित ताब्यात. खान यांच्या अंगरक्षकांनी दोन्ही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मेरठमधून आलेल्या लोकांपैकी एक जेलमधून नुकताच बाहेर आला होता. अजित पवारांना 16 डिसेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे समन्स. 2014ला अजितदादांनी मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं. उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात. भाजपचं पूर्ण फंडिंग अदानींकडे. राहुल गांधींचा आरोप. तर ज्या दिवशी अदानी यांना अटक होईल त्या दिवशी मोदीही जातील. राहुल गांधींचा दावा. अदानी समूहानं सर्व आरोप फेटाळले. कायदेशीर मार्गाने पर्याय शोधणार. अमेरिकेमध्ये फसवणुकीच्या खटल्याप्रकरणी आरोप फेटाळत अदानी समूहाचं स्पष्टीकरण.
अमेरिकेमधल्या अदानींविरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख, आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. राहुल गांधींच्या स्ट्रक्चरबद्दल आम्हाला माहिती आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर. अमेरिकेमधल्या लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स घसरले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अमेरिकेमध्ये अदानींच्या विरोधात अटक वॉरंट काढलाय. शिंदे फडणवीस अजितदादांनी निवडणुकीमध्ये वाटलेले पैसे अदानींचे, राऊतांचा आरोप. 10वी-12वी अंतिम परीक्षांचं वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा सुरू होणार. यंदाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये गणित विज्ञान उत्तीर्णतेचा निकष जुनाच. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये गणित आणि विज्ञान विषयामध्ये 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होणार. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसईची लेखी परीक्षा सुरू होणार. मालमत्ता कर बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस. नोटिशीनुसार जप्त चीज वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, पालिकेचा इशारा. सरकारी योजनांचे पैसे जमा होणारे खाते ई-केवायसी नसली तरी गोठवू नका, भारतीय रिझर्व्ह बँकेचे बँकांना निर्देश. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली. कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं कापूस पिकाला फटका, तर कापसाला योग्य भाव नसल्यानं शेतकरी प्रचंड नाराज. नंदुरबारमध्ये नाफेड खरेदी केंद्राच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. महिना उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणलेला नाही. नाफेडकडून शेतकऱ्यांना माल आणण्याचं आवाहन. मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेमध्ये असलेला सल्लागार चेतन पाटील याची जामिनावर सुटका. पुतळ्याचा शिल्पकार आणि ठेकेदार जयदेव आपटे याच्या जामीन याचिकेवरील 25 नोव्हेंबरला सुनावणी. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफ्ताब पुनावालाचा कोर्टामध्ये अर्ज. बिश्नोई गँगकडून जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर राहण्याच्या परवानगीसाठी अर्ज. कोर्टाकडून व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी. प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची पुढच्या आठवड्यापासून झाडाझडती होणार. मुंबईमध्ये आगामी हिवाळ्यामध्ये अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकामधून सोन्याच्या दागिन्यांसह 3,55,000चा ऐवज चोरीला. स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानामध्ये मोठी घसरण. राज्याच्या बहुतांश भागामध्ये 11 ते 12 अंश किमान तापमानाची नोंद. मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गारठा. पुण्यामधल्या इंडिया भागातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. नाशकात गारवा वाढला. शहरामध्ये 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी. तापमानाचा पारा प्रथमच 0 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला. शोपियान देशातील सर्वात थंड जिल्हा. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या देऊळगाव तांदूळवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. कापसाचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी वर्गात नाराजी. चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये 30,000 हेक्टरवर कापसाची लागवड. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यापाराला बंदुकीचा दाग दाखवून लुटलं. व्यापाराच्या घरातून 11,64,000चे दागिने चोरट्यांनी लांबवले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. वर्ध्यामधल्या सराफा लाईनमध्ये चोरट्यांकडून दुकानं लुटण्याचा प्रयत्न. कामगारांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. 2 चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.